नमस्कार मित्रांनो. समोर निळा ठिपका जो दिसतोय काळ्या रिंगणाच्या आतमध्ये, तिथं आता सदरीला आता आपण शूटिंग करत आहोत. आनंद पार्क, वडगाव शेरी, चंदननगर भागातून. समोर तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसत आहे. मागील 28-30 वर्षात चांदणी चौकातील जागेचे भाव असतील, सुतारवाडीतील जागेचे भाव असतील आणि आज तिथले जागेचे भाव असतील, तर ह्याच्यामध्ये किती फरक पडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज, मुक्काम पोस्ट जवळणी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, लाभार्थी बाधित गाव परिसर. हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असं आहे की मुंबई पुणे हे आता जगाचं लक्ष केंद्रित करणारं स्थळ आहे. गावाकडं जर आपण फक्त उरूस किंवा जत्रेला जात असाल आणि कंटाळून गेलेले असाल, गावाकडं जर शेतीवाडी असेल, तर जे कोणी शेतीवाडी कुणब असतील तर त्यांच्या हवाली करा. आणि जर का आपण पुणे परिसरात राहत असाल तर आता हा व्हिडिओ आपणासाठी महत्त्वाचा आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्या परिसरापासून रिंग रोडची आता हे पहा, मुख्य जे रस्ते आहेत किंवा आता जिथं काम चालू आहे हे आपण टॅग घेतलेले आहेत. आता आपण समजा आनंद पार्क, वडगाव शेरी, डाव्या कोपऱ्यात तुम्हाला 675 दिसतंय. तर आता सगळ्यात जवळचा हा नगर रस्त्याचा भाग आहे. आवर्जून का सांगतोय, स्थलांतरित जास्तीत जास्त मराठवाड्यातून आहेत, त्यामुळे नगर म्हणजेच अहिल्यानगर, शिक्रापूर, रांजणगाव जो रोड आहे तो प्रामुख्याने महत्त्वाचा आहे आणि लगोलग सोलापूर रोड. आता खाली तुम्हाला डाव्या कोपऱ्यात हा आकडा दिसतोय किलोमीटरमध्ये आणि वरती असा डाव्या बाजूला आडवा एक बाण आहे आणि तिरकस एक बाण आहे. तर तो तिरकस बाण हे केला की एक गाठ सुटणार आहे, तिथून आपल्याला ते अंतर कळणार आहे, ते वजावट करायची. आता आपण इथं 675 वरती आहोत. आता आपण हा अनटॅग करू. सहाशे 68 वरती आलं. आता 668 कुठं उडतो आपल्याला, या ठिकाणी. तर आता किती, हे 659. आता कुठं आहोत आपण ते पहा, पेरणे आणि बकोरीच्या दरम्यान. हे तुम्ही पाहू शकता. मी नामोल्लेख करणार नाही, पण तुम्हाला सद्यस्थितीतील काम जेव्हा हे समजा सॅटेलाईट व्ह्यू रिझॉल्युशन झालेलं असेल, हे कशासाठी सांगतो आहे. आता हे अनटॅग केलं की काय आकडा येतो आहे, 659 होतं. तर एक जवळजवळ 15 किलोमीटर आहे आपल्या घरापासून हा पट्टा. हे आता 15 आणि हे 14 आणि हे 12. आता पुढचा अनटॅग कुठला होतं बघूयात आपण. ठीक आहे, आता हे परत आपल्या घरावरती टॅग होता, आता इथं अनटॅग होत आहे. कितीवरती होतं आहे हे, 631. आता कुठं आहोत आपण, कोलते मगर वस्तीच्या ह्या बाजूला, ईशान्येला. लक्षात येतं आहे का तुम्हाला मला काय सांगायचं आहे. तर रिंग रोडचं काम म्हणजेच भविष्यामध्ये इथं सुधारणा निश्चित होणार आहेत आणि प्रत्येक नवीन सुधारणा ही पहिल्यापेक्षा जास्त अद्ययावत असते. आज जी खराडे दिसते तुम्हाला, आता 631 आणि इथं 618, म्हणजे हा 13 किलोमीटरचा टप्पा आहे. आता पुढचा अनटॅग करूयात आपण, कुठलं होतं बघूयात. आता इथं झालं. ठीक आहे, आता हा आहे किती, 602 वरती.
कुठं आहे तर हे बकोरीच्या आणि गावडेवाडी म्हणजेच सिरसवडी वाडेबोलाईच्या रस्त्याला ही वाडेबोलाई टेकडी किती आहे हे 602 आहे. आता हे अनटॅक केलं की बघा आपल्या घरापासून किती समजा 602मधून 86 16 किलोमीटर. तर लक्षात घ्या असं आता ते रिपीट करणार नाही. आता अनटॅक करत जाईल. आता पुढचा अनटॅक करतो आहे आपण. हा झाला अनटॅक. आता कुठं येते सिरसवडी आणि वाडेबोलाईच्या दक्षिणेला, सिरसवडीच्या पश्चिमेला आणि वाडेबोलाईच्या दक्षिणेला. तर मेन महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, रेरा रजिस्टर्ड विकसक पाहायचं आहे. म्हणजे काय तर ज्याचं रेरा रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता नामोल्लेख करत नाही, तुम्ही बघून घ्या अनटॅक करताना. आणि अशा ठिकाणी आपण रहिवासी 30 फूट रस्ते आणि व्यावसायिक 40 फूट रस्ता आहे का पाहायचं आहे. कशात सँक्शन प्लॅनमध्ये, म्हणजे त्यांच्या सँक्शन लेआउटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकांना दाखवून घ्यायचं. बँका लोन करायला तयार असतील तर त्यांच्याकडून कागदपत्रांची पडताळणी ही खात्रीशीर होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जोखीम कमी होते. आता हे अंतर थोडं वाढत जाणार आहे. सगळ्यात जवळ नगर रोड बकोरी परिसर, त्या लगोलग आळंदी परिसर. पुढं तुम्ही पाहू शकता हे जवळजवळ आता फूड कोर्टच्या इथलं आहे. सेकंड हायेस्ट लॉंग, सगळ्यात लांब आहे उर्सी टोल नाका आपल्यापासून. हे 27 किलोमीटर आहे पिरंगुटचा स्पॉट. हा 22-21 कुठं आहे बघून घ्या. हा बोगद्यातून येईल का काय होईल ते त्यावेळेस पाहायला मिळेल आपल्याला. महत्त्वाचं कळलं असेल तुम्हाला की महाराष्ट्रातून लांबून लोक स्थलांतरित होऊन, आता जसं 50% लोकसंख्या 29 महानगरपालिकांमध्ये आहे, असं आता खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकांदरम्यान सांगितलेलं आहे. पुढं देखील आपण पाहू शकतो की एवढी लोकसंख्या आहे म्हणजे काय आहे बेसिक, की एवढे लोक स्थलांतरित आहेत. मग याचं काय होऊ शकतं, तर हे लोकांनी फक्त जिथून कुठून असतील महाराष्ट्रातून, मग तुमच्या इकडं गोंदिया असो, गडचिरोली असो, चंद्रपूर असो, विदर्भ, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, नांदेड, मराठवाडा आला, इकडं जळगाव, खानदेश आला, किंवा इकडं पारा तुमच्या उस्मानाबादपर्यंतचा, धाराशिवपर्यंतचा मराठवाडा, अहिल्यानगर असेल तर इकडून येणाऱ्यांसाठी हा विशेष भाग आहे. हा नगर रस्ता आणि हा सोलापूर रस्ता. तर गावाकडं जे कोणी कष्ट करत असतील, पुन्हा जोपासून असतील तर त्यांच्या हवाली जमिनी करून टाका योग्य बाजारभावाप्रमाणे. आणि परत जर जाणं होणं नसेल, उगाच आशा लावून बसू नका रिटायरमेंट नंतर जाईल, पोरं काही नाही केलं तर शेती राहील. तर तसं न करता आता तुम्हाला जगायची कला आलेली आहे गाव सोडून. तर हे लोणी कंचवळण असेल, हा लोणी काळभोरचा पट्टा असेल, किंवा हे इथं सासवडच्या अगोदरचा हा भाग असेल. ठीक आहे. तर सर्वांना विनंती आहे, इथं विमानतळ आणि रिंग रोड आणि प्रस्तावित इकडून बेंगलोर
पुणे बेंगलोर आणि इथून ह्या भागातून पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अशा प्रस्तावित मार्गिकांना मान्यता मिळालेली आहे. लवकरच प्रत्यक्ष भूसंपादनास सुरुवात होऊन काम देखील चालू होईल. उगाच ताटकळत बसू नका, निर्णय घ्या. आपणा सर्वांचं पुण्यामध्ये स्वागत आहे. महत्त्वाचं एकच आहे, रेरा रजिस्ट्रेशन, बँकेत कागद तपासून घेणं, रहिवाशी असेल तर 30 फूट रोड आहे का ढोबळमानाने, आणि व्यावसायिक असेल तर 40 फुटी रोड आहे का, या प्रमुख खुणा. धन्यवाद. कुठलीही काही शंका कुशंका असेल तर तुम्ही 9307616630 या व्हॉट्सअप नंबरवरती डिटेल्स पाठवून क्रॉस व्हेरीफाय करून घेऊ शकता कागदपत्र.